नमस्कार मित्रांनो, अजय मार्केट आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या मंथली एक्सपायरीला जे काही इंडेक्स आहेत ते सगळे कशा पद्धतीने कामकाज करू शकतात. गेल्या 2 दिवसापासून मार्केटमध्ये एक चांगली रिकव्हरी आपण पाहतोय. म्हणजे सगळ्यांनाच एक अपेक्षा आहे की बजेटमध्ये काहीतरी चांगलं येईल परत, किंवा आज मॉनिटरी पॉलिसी आहे त्याच्यामधून काहीतरी चांगलं येईल. आज उद्या जे मॉनिटरी पॉलिसी होईल त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं येईल. RBI काहीतरी चांगले डिसिजन घेऊ शकते. रादर त्यांनी घेतलेलेही होते आणि त्याच्याच आधारावरती एक मूव आपण काल पाहिलेला होता आणि आज त्याला फॉलो मूव आलेला आहे. आता हा कंटिन्यू राहू शकतो का नाही हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण का मंथली एक्सपायरी आहेत. खूप पोझिशन्स आता ॲडजस्ट होतील. बजेटच्या अगोदरची मंथली एक्सपायरी आहे, 2 दिवसांनी बजेट आहे. तर याच्यामध्ये एक मोठ्या मुवमेंटच्या अपेक्षेने सगळे जाणार असतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की बऱ्याच वेळा ज्यावेळेस मोठी अपेक्षा घेऊन आपण कोणत्याही इव्हेंटसाठी मार्केटमध्ये जातो, इव्हेंट इन द सेन्स आत्ताच्या याच्यामध्ये एक्सपायरी, तर बऱ्याचशा वेळा काय केलं जाऊ शकतं, ट्रॅप करण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि पुढे बजेट असल्यामुळे सध्याला काय होतं, एक मोठे मुका येता येते की दोन्ही पद्धतीच्या पोझिशन मार्केट तसं पाहिलं तर आता एका झोनमध्ये आहे. वरती 23,300 असेल आणि खाली 22,900 असेल. या 300-400 पॉईंटच्या रेंजमध्येच आहे. वरती एक रेंज बनवली होती, ब्रेकडाऊन झाला त्या रेंजचा, परंतु पुन्हा आता त्याच रेंजमध्ये म्हणजे 23,000 ते 23,330 340 या रेंजमध्ये मार्केट आहे. इथे दोन्ही बाजूच्या पोझिशन्स बनत आहेत. त्याच्यामुळे या पद्धतीच्या कॅन्डल आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळत आहेत. म्हणून एक्सपायरीला आपण लेवल नक्कीच चर्चा करणार आहोत. मंथली एक्सपायरी आहे, एखादा वाईल्ड मूव येऊही शकतो, पण त्या मूवसाठी जोपर्यंत सेटअप बनत नाही आहे तोपर्यंत कोणताही ट्रेड करायचा नाही हे लक्षात घ्या. कारण का एक्सपायरीला खूप जास्त ट्रॅपिंग होण्याची शक्यता आहे. कारण रोलओव्हर होऊ शकतात. बजेटसाठीचे जे काही पोझिशन्स आहेत त्या बनण्याची खूप जास्त शक्यता आहे. आणि आता सध्याचा जर ऑप्शन चेनचा डेटा पाहिलात किंवा ओपन इंटरेस्ट जर तुम्ही पाहिलात तर सध्याला 23,100 आणि 23,000 खूप इम्पॉर्टंट लेवल आता उद्यासाठी असणार आहे. जर आता चार्टवरती पाहायचं झालं तर इथे 15 मिनिटाचा मुद्दा म्हणूनच लावलेला आहे. जर हे पाहिलं तर इथे एक ट्रेंड लाईन जर तुम्ही ड्रॉ केली तर तुमच्या काय लक्षात येईल, या पद्धतीने आता मार्केट कंटिन्युअस नवीन हाय बनवतंय किंवा जो लो आहे ना त्याला रिस्पेक्ट करत मार्केट चाललंय. जरी प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन हाय बनताना नाही पाहायला मिळाला तरीही लोला रिस्पेक्ट करताना मार्केट पाहायला मिळते. म्हणजे हायर लो फॉर्मेशन बनताना पाहायला मिळते. म्हणजे एक अपट्रेंडचं साईन आहे. शॉर्टर टाईम फ्रेमवरती सांगतोय, एक अपट्रेंडचं हे साईन आहे. म्हणून उद्यासाठी ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्ही थोडी अगदी क्लिअर ड्रॉ करा. म्हणजेच 23,080 ते 23,100 ही जी लेवल आहे ना खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होतंय किंवा थोडंफार गॅप डाऊन होऊन इथे सस्टेन करून जर हा ब्रेकडाऊन येतोय ना तर पुन्हा एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजे सुरुवातीला हा फॉल तुम्ही कन्सिडर करा फक्त 100 पॉईंटसाठी, जास्तीत जास्त 120 पॉईंट म्हणजे 22,980. जर कोणत्याही कंडिशनमध्ये उद्या 22,980 ही लेवल जर ब्रेक होताना पाहायला मिळाली तर पुन्हा एक 100 ते 150 पॉईंटचा फॉल त्याच्याही खाली, म्हणजे आत्ता आपण 160च्या आसपास आहोत, तिथून 160 पॉईंट खाली आणि त्याच्याही खाली 150 पॉईंट म्हणजे जवळजवळ 300 पॉईंटचा फॉल आपण एक्सपायरीला पाहू शकतो. कधी 22,980 ब्रेक झालं तर. जर डायरेक्ट कॅपडाऊन झालं तर कदाचित 23,000 आहे सायकोलॉजिकल लेवल किंवा 22,980 इथे एखादा सपोर्ट घेऊन डबल बॉटम असेल किंवा एखाद्या हॅमर बनून मार्केट वरती येण्याचा प्रयत्न करू शकतो. हे लक्षात ठेवा. आता अपसाईड जास्त इंटरेस्टिंग आहे. मार्केट जिथे बंद आहे इथून जर मार्केट गॅप अप किंवा फ्लॅट ओपन होऊन वरती जाऊन थोडा वेळ सस्टेन करून जर 23,220 ही लेवल खूप इम्पॉर्टंट असू शकते. 220-230 पकडा, म्हणजे 10 पॉईंटचा जो काही झोन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. जर तो ब्रेक झाला आणि मार्केट त्याच्यावरती सस्टेन करते किंवा सस्टेन करून एखादा फॉर्मेशन क्रिएट करून जर ब्रेकआउट येतोय तर एक चांगली अपसाईडची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. ज्याचं पहिलं टार्गेट आहे 280, त्यानंतर 330 ही एक महत्त्वाची लेवल आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 400 सुद्धा पाहायला मिळू शकतात. 400 का सांगतोय, कारण का जर तुम्ही 200च्या वरती सस्टेन करताय तर 100 वरती असणारे कॉल रायटर ते आज बऱ्याच अंशी रिस्कवरती आलेले आहेत, ते त्यांचे शॉर्ट कव्हर करायला जातील. त्यानंतर 200चे जे आहेत, 200 वरती जे ओपन इंटरेस्ट आहे तोही शॉर्ट कव्हर करायला जाऊ शकतो आणि या दोघांच्या शॉर्ट कव्हरिंगमुळे 300 वाले कॉल रायटर जे आहेत ते रिस्कमध्ये येण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणून 330 आणि 400 हे टार्गेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे एक्सपायरीवरती. फक्त एकच गोष्ट सांगेल, लेवल जरी तुमच्याकडे असल्या तरीही सेटअप बनणं खूप गरजेचं आहे. कोणता तरी सेटअप बनवू द्या तरच ट्रेड घ्या आणि क्वांटिटी कमी ठेवा. कारण का वाईल्ड मूवची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. मंथली एक्सपायरी आहे, विशेष म्हणजे सगळे इंडेक्स एकत्र एक्सपायर होतात. त्यामुळे थोडं सावध ट्रेड उद्याच्या दिवस झाला पाहिजे, कारण का बजेटसाठीच्याही पोझिशन बनण्याची खूप जास्त शक्यता आहे. आणि ही जी ट्रेड लाईन आहे तिला जास्त महत्त्व द्या उद्यासाठी. जर ती ब्रेक झाली तर कदाचित मग हे जे काही 2 दिवसाचं गेन आहे ना ते गिवअप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं,
आता बँक निफ्टी एक क्युरियस केस आहे, म्हणजे बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये स्ट्रॉंग आहे. अगदी कसंही पाहिलं तरी आपल्याला काय दिसतं, एक स्ट्रॉंग आहे. फक्त बँक निफ्टीमध्ये एक काळजीची गोष्ट जी आहे ना, तो हा गॅप बँक निफ्टीने ठेवायला नव्हता पाहिजे. म्हणजे तो आज फील व्हायला पाहिजे नव्हता, किंवा काल जो काही फॉल आलेला होता ना, तो कंटिन्यूस होऊन इथे येऊन जर मार्केट वरती आला असताना, आज इथे जरी क्लोजिंग झालं असतं ना 49,000च्या आसपास किंवा 48,900च्या वरती कुठे, तरीही ते चांगलं क्लोजिंग असतं. आत्ता ही क्लोजिंग खूप छान आहे, परंतु ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की हा गॅप आहे आत्ता सध्याला, त्याच्याकडे तुम्ही थोडं इग्नोर करू शकता. मग याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता, ही एक ट्रेंड लाईन तुम्ही ड्रॉ करून घ्या. ती येते 49,000च्या आसपास. जर एक्सपायरीला 49,000 ही लेवल जर ब्रेक होताना पाहायला मिळते ना, तर कदाचित हा गॅप फिल करण्यासाठी मार्केट येऊ शकतं. म्हणजे जवळजवळ याच्या खाली 600 ते 700 पॉईंटचा फॉल आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक्सपायरीला पाहायला मिळू शकतो, जो की शॉर्ट कव्हरिंगच्या आधारे, ज्याला लॉंग अनवाइंडिंग म्हणा किंवा शॉर्ट कव्हरिंग म्हणा, त्याच्या आधारे आपल्याला येताना पाहायला मिळू शकतो. जर 48,900 49,000 आहे ना, एक्सपायरीसाठी आपण 70 ते 80 पॉईंटचं क्वेश्चन घेऊयात. 48,900 ही लेवल जर ब्रेक होताना पाहायला मिळाली, तर एक चांगला फॉल तुम्ही 200 पॉईंटच्या याने स्टॉप लॉस ट्रेल करत चला. म्हणजे 700 आहे, 500 आहे, आणि त्याच्यानंतर अगदी 300पर्यंत लेवलसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते. आता अपसाईड कशा पद्धतीने आहे, अपसाईड आहे 49,300च्या वरती एक चांगला अपमूव येताना पाहायला मिळू शकतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर 49,300 ब्रेक होतोय, आणि बेसिकली फ्लॅट ओपनिंगने होणं खूप इम्पॉर्टंट आहे. फ्लॅट ओपनिंग होऊन थोडं वेळ सस्टेन करून ब्रेक झालं ना, तर ते सस्टेनेबल असू शकतं. हे लक्षात घ्या, सस्टेन करणं खूप गरजेचं आहे. किंवा जर गॅप अप होतोय ना, तर मार्केटला या लेवलला इथे जो काही कालचा हाय बनलेला आहे ना, ती लेवल एकदा टेस्ट करायला, 200-250ची जी लेवल आहे तिथे टेस्ट करून एखादा डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनून जर वरती गेलं ना, तर ते सस्टेनेबल असू शकतं. 49,300च्या वरती जी महत्त्वाची लेवल आहे ती आहे 49,500, आणि त्यानंतर जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती आहे 49,650. जर 49,650च्या वरती वन डे क्लोजिंग आलं किंवा अगदी एखादा शेवटचा तासभर जरी मार्केटने त्याच्यावरती सस्टेन केलं ना, तर 50,800साठी आपण तयार होत आहोत. आणि ते एक्सपायरीला आपल्याला एक्सपायरी म्हणण्यापेक्षा बजेटला आपल्याला 50,800 पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घ्या. जर बजेटमध्ये थोडं जरी काही चांगलं आलं ना, तर इथून 1000 ते 1200 पॉईंटचा मूव आपल्याला शुक्रवारी किंवा बजेटच्या दिवशी पाहायला मिळू शकतो. आणि आपण 50,800 पाहण्याच्या तयारीत आहोत, हे लक्षात ठेवा. पण ते उद्यासाठी हे एम करू नका. हे एम याच्यावरती डिपेंड आहे की 49,650च्या वरती बँक निफ्टी बंद होती किंवा नाही, कारण की मध्ये एवढं काही स्ट्रॉंग रेजिस्टन्स नाही आहे बँक निफ्टीसाठी. मग आपल्याला 50,800 आणि अगदी 51,200 51,300चा प्रवाससुद्धा, पण तो शॉर्ट कव्हरिंगच्या आधारावरती असेल. आपण जे टेक्निकली आहे ते 50,800 पाहूयात. आता उद्यासाठी एक इम्पॉर्टंट चार्ट आहे, तो खूप इम्पॉर्टंट असू शकतो, किंवा एक्सपायरीचा ट्रेड तिथे खूप छान बनू शकतो. गेल्या काही दिवसांपासून त्या इंडेक्समध्ये खूप वाईल्ड मुवमेंट येत आहे. मग उद्या इथे लक्षात ठेवा, या पद्धतीचं जे कामकाज आहे, इथे आज पूर्ण दिवस मिडकॅपने त्या लेवलला घालवलेला आहे, आणि शेवटी एक ब्रेकआउट आहे. जर उद्या फ्लॅट ओपन होतं आणि मार्केट एकदा 11,820 830 या लेवलच्या आसपास येऊन एखादा डबल बॉटम किंवा एखादे हॅमर बनून किंवा एखादं कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनून जर वरती निघते ना, तर एक चांगला अपमूव आपल्याला पाहायला मिळू शकतो. ऑलरेडी आज ब्रेकआउट आलेला आहे, ज्या पद्धतीचं कामकाज झालेलं आहे, आणि शेवटच्या एक अर्ध्या पाऊण तासामध्ये ब्रेकआउट आलेला आहे. त्यामुळे जर उद्या याच्यावरती मार्केट निघते तर एक चांगली अपसाईड, म्हणजे हा जो काही गॅप आहे ना, तो उद्याच फील होताना पाहायला मिळू शकतो, जो की तुम्हाला 12,050 पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतो. म्हणजे 11,870च्या आसपास आपण बंद आहोत. म्हणजे जवळजवळ 200 पॉईंटची मुवमेंट अगदी आरामामध्ये आपल्याला मिडकॅपमध्ये पाहायला मिळू शकते. आणि एक्सपायरीला 200 पॉईंटची मुवमेंटमध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं, जर इथे हा ब्रेकआउट फेल्युअर होऊन मार्केट जर 800च्या खाली निघते ना, तर तेवढाच सिव्हिअर फॉल आपण खाली पाहू शकतो. सेफर साईड 800लाच लगेच पोझिशन बनवू नका, कारण का एक्सपायरीला कसं असतं, एक 20-30 पॉईंटचं क्वेश्चन घेऊन चालावं लागतं. म्हणून जर 11,750 कोणत्याही कंडिशनमध्ये उद्या ब्रेक झालं मिडकॅपमध्ये, तर इथून खालीसुद्धा 150 पॉईंट ते 200 पॉईंट, म्हणजे 11,600 ते 11,550 पर्यंतचा प्रवास आपल्याला बँक निफ्टीमध्ये मिडकॅपमध्ये पाहायला मिळू शकतो. निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कदाचित उद्या मिडकॅपमध्ये जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. फक्त हा ब्रेकआउट, कारण का आज ऑलरेडी ब्रेकआउट झालेला आहे, फक्त तो सस्टेन करतोय का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि जर गॅपअपच ओपन होतोय आणि 920च्या वरती सस्टेन करते, ही जी लेवल आहे 920ची, 11,920च्या वरती सस्टेन करते, तर तुम्ही इथे सुद्धा नवीन ट्रेड इनिशिएट करू शकता. फक्त कोणताही एखादा सेटअप बनवू द्यात, मग तो रेंज ब्रेकआउट असू द्यात किंवा कोणताही बुलिश सेटअप बनवू द्यात, तिथे तुम्ही ट्राय करू शकता. स्टॉप लॉस थोडा मोठा येईल, पण टार्गेट तुम्ही हेच घेऊन चालू शकता. 12,050 हे तुमचं फायनल टार्गेट. जर एक्स्ट्रा काही मुवमेंट आली तर कदाचित याच्यावरतीही जाऊ शकतो. जे काय असेल ते मी लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, अँड कीप ट्रेडिंग.